नाव निनाद राजेंद्र हबडे आहे. मी दुर्वा फाउंडेशनचे आभार यासाठी मानतो कारण मी आधी लॉकडाऊन नंतर पण बरेचसे सेमिनार्स केलेत, बरेचसे कोचेस अटेंड केलेले आहेत. मला एक गोष्ट ह्यामध्ये वेगळी काय वाटली माहिती आहे, की ज्यावेळेला सरांचं मी ॲडव्हर्टाइजमेंट बघितलेलं, त्यावेळेला तिकडनंच माझी सुरुवात झाली होती. Instagramवरनं सरांना मेसेज केलं होतं आणि तिथनं आमचं कनेक्शन सुरू झालं होतं. मग त्यानंतर काय कसं असेल ह्याची मी पडताळणी करून बघितली होती किंवा डोंबिवलीमध्ये आहे का असं. मग ते केल्यानंतर सरांशी जोडलं गेलो. सरांचा एक सेमिनार मी अटेंड केला होता. ते अटेंड केल्यानंतर ऑनलाईन पण मी केलं लगेच. मग त्या ऑनलाईनवरनं काहीतरी वेगळं वाटलं मला. म्हणजे एवढे वर्ष मी मानसशास्त्राची पुस्तकं वाचत आलो, एवढं सगळं हे करत आलो, म्हणजे माझं एवढे जास्त शिक्षण झालेलं नाही त्या बाबतीमध्ये, पण जेवढं मला वाटत होतं की मला शिकावंसं वाटतंय तेवढं सगळं मी ट्राय केलं. आणि हळूहळू सरांशी जोडलो गेलो, सरांशी बोलणं झालं माझं. त्यानंतर मी विचार केला की स्वतःचं एक समुपदेशक केंद्र ओपन करायचं आहे, पण ते कसं करायचं हे मला अजूनपर्यंत माहिती नव्हतं. मग पालक समुपदेशनचा कोर्स सरांकडनं केला आणि त्यानंतर मग माझ्या डोक्यात ही गोष्ट चालू राहिली की एक माणूस म्हणून मला लोकांसाठी काय करता येईल हे मी बघायचा प्रयत्न केला. कारण होतं असं की आपण जेव्हा इतरांचं भलं करायचा प्रयत्न करतो ना, सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला आपल्याला आतून सुद्धा एक खूप छान असं बरं वाटत असतं लोकांची मदत करताना. कारण मी इतके जॉब्स केलेत, आत्तापर्यंत मी खूप जॉब केलेले आहेत आणि त्या जॉबमधनं मला तेवढंसं समाधान माझ्या आयुष्यात कधीच नाही मिळालं. तितकं समाधान मी आत्ता हे जे काम करून मला मिळतं आहे, ते काम करून मिळालं. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की दुर्वा फाउंडेशन सरांनी जर जोडली असेल, तर ही माझी आहे, ही सर्वांची, आपल्यांची आहे. या हिशोबाने मी काम करत असतो. त्यामुळे माझा आता 1 वर्षाच्या आतमध्ये मी उरणमध्ये छान पद्धतीने काउन्सिलिंग केलं. मी अनुभव घेतला त्या बाबतीमध्ये. मी मुलांचं बघितलं, मुलांची स्टडी केली, मुलांशी बोललो, त्यांच्याशी त्यांना गाईडन्स दिलं त्या बाबतीमध्ये. जेवढं मला शक्य होत होतं, तेवढं मी शक्य करायचा प्रयत्न केला. पण मला कुठेतरी माझं स्वतःचं ॲडव्हान्स करायचं होतं. मला स्वतःला थोडंसं वाढवायचं होतं. माझा विस्तार मला वाढवायचं होतं. म्हणून मग मी सरांकडनं आता ऑनलाईन बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत कोर्स करायचा प्रयत्न केला. त्यासाठी अगोदर मानसशास्त्राचं केलं आणि आत्ता सरांकडनं मी पालक समुपदेशनचं विद्यार्थी समुपदेशनचं मी केलेलं आहे. ओके. का ह्याच्या मागचं कारण पण खूप सोपं आहे आणि यामागे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मला काहीतरी करायचं आहे, हे मला पहिल्यापासून माहिती आहे. भले काही हो, किती काही हो. कारण माझं अशी उद्दिष्ट आहे, सरांची एवढी मोठी उद्दिष्ट सरांनी ठेवलेली आहेत. माझी उद्दिष्ट काय माहिती आहे की घराघरामध्ये ज्या माणसांना करिअरमध्ये किंवा गोल्समध्ये कुठेतरी प्रॉब्लेम असतील ना, माझ्या हिशोबाने ते चांगलं काम घडून दे. भलेही तो व्यक्ती घेऊ का ना घेऊ, पण माझे मी 100% द्यायचा प्रयत्न 100% करेन, किती नाही म्हटलं तरी पण. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये अनिल सर होते, त्यांनी खूप छान आम्हाला मोटिवेशन दिलं. परत आपले स्वप्नील सर होते, सॉरी मी विसरलो, अनिल आणि राहुल सर होते, सॉरी. ह्यांच्यासोबत पण कनेक्शन चांगलं डेव्हलप झालं. सायली होती, परत माया मॅडम होत्या, वर्धा होती, जी माझ्यापेक्षाही लहान होती. तर सगळ्यांसोबतचं कम्युनिकेशन माझं चांगलं होतं आणि इतके दिवस नीलम मॅडम असेल हे केलं. त्यामुळे मी धन्यवाद मानतो या गोष्टीची. थँक्यू सो मच. थँक्यू ज्ञानेश्वर सर.